कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. राहुल तिला काहीतरी म्हणाला होता आणि त्याचे शब्द तिच्या मनात खंजिरासारखे टोचत होते. त्याचे शब्द जणू कडू विषासारखे होते. तिने डोळे घट्ट मिटून घेतले. कुणालने तिला उठायला सांगितलं. त्यांना घरी जायचं होतं. सुकृती घरी त्यांची वाट पाहत होती. ते राहुलला घेऊन घरी निघाले. भूमीने आजूबाजूला पाहून आपलं सामान गोळा केलं. फोन उचलला. फाटलेला ड्रेस कव्हरमध्ये ठेवला. राहुल अजूनही शांतच होता. तिला विश्वासच बसत नव्हता. तो असा कसा वागू शकतो? ती ओलसर डोळ्यांनी आपल्या भावाच्या मागे चालू लागली. तिचं मन खूप जड झालं होतं. तेवढ्यात तिच्या फोनवर एक मेसेज आला. आय एम सॉरी. तिने डोळे बारीक करून नाव पाहिलं. तो मानसीचा मेसेज होता. मी जे केलं त्याबद्दल मला माफ कर. मला माहिती आहे सॉरी पुरेसं नाही, पण मी तुझी माफी मिळवण्याचा प्रयत्न करेन. तरीही मला अजूनही तुझा थोडा द्वेष वाटतो, कारण तू खूप परफेक्ट आहेस. तुझ्यावर प्रेम न करणारा कोण असेल? मेसेज वाचून झाल्यावर तिने हळूच राहुलकडे पाहिलं. भूमी त्याला पूर्णपणे दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करेल. तिच्याबद्दलच्या भावनांना राखारेल. आणि राहुल, तो तिच्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करेल. राहुल मात्र तिची वाट पाहत आहे. त्यांच्या कॉन्सर्टला फक्त 1 महिना उरला आहे. मंचावर भूमीची अधिकृत एंट्री होणार आहे. दोघांकडे खूप कामं आहे. राहुल खूपच तणावात आहे. त्याला समजत नाही भूमीला कसं सामोरं जायचं. त्याला एकाच वेळी प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्य सांभाळायचं आहे. त्याची आईही आजारी आहे आणि तो तिला पुरेसा वेळ देऊ शकत नाही याचं त्याला वाईट वाटतं. त्याने डोळे मिटले. काल रात्री कुणालने बोललेले शब्द त्याच्या मनात घुमत होते. काल रात्री कुणाल, स्वप्नील आणि राहुल तिघेही राहुलच्या गेस्ट हाऊसमध्ये भेटले होते, काही महत्त्वाच्या गोष्टीबद्दल चर्चा करण्यासाठी. आणि शेवटी त्यांची चर्चा पुन्हा भूमीवरच येऊन थांबली. तिला एवढं सगळं दुःख सहन करावं लागू नये. कुणाल इथे तिथे पाहत म्हणाला, मी तिला या सगळ्या गोंधळापासून दूर पाठवणार आहे. त्याने दोघांकडे पाहत ठामपणे सांगितलं. काय? स्वप्नील अविश्वासाने उठून उभा राहिला. हो, मी निर्णय घेतलाय. कुणाल ठामपणे म्हणाला. मी तिला इथून दूर पाठवणार आहे. राजीव अजूनही पॅरोलवर बाहेर फिरतोय. आता हे सगळं मी धोका घेऊ शकत नाही. तू भूमीला विचारलं आहेस का? स्वप्नीलने लगेच विचारलं. ती अजून लहान आहे. तिला काय कळतं? कुणालच्या शब्दांनी स्वप्नील अक्षरशः थक्क झाला. ती लहान आहे? तुला असं का वाटतं? तुझ्यात काही अक्कल आहे का? ती तुझ्यापेक्षा खूप जास्त समजूतदार आहे. तुझं आणि तुझ्या या मूर्ख डोक्याचं काय करावं? तू खरंच मेंदूशून्य आहेस. स्वप्नील अक्षरशः संतापला होता. ती एक तरुण मुलगी आहे. तिला नीट माहिती आहे तिला आयुष्यात काय हवं आहे. तिला जबरदस्ती करू नकोस. ती स्वतः निर्णय घेईल. तिला वाचवण्याच्या नावाखाली तू तिची स्वप्न आणि ध्येय मोडून टाकशील. स्वप्नील थोड्या कठोर आवाजात म्हणाला. कुणाल मात्र त्याचं काही ऐकत नव्हता. तो पूर्णपणे भूमीच्या सुरक्षिततेबद्दल विचार करत होता. राहुल मात्र एकही शब्द बोलला नाही. तो शांतपणे बसून दोघांकडे पाहत होता, जणू एखादं नाटक पाहतोय. आणि हे दोघे कलाकार त्याच्यासमोर अभिनय करत आहेत. हे पाहून स्वप्नील अजूनच चिडला. त्याला माहिती होतं हे दोघेही कधीकधी मूर्खपणा करतात, पण एवढा मूर्खपणा करतील असं त्याला वाटलं नव्हतं. तुला माहिती आहे तू काय गमावणार आहेस? स्वप्नील राहुलकडे पाहत म्हणाला. तुझं संपूर्ण आयुष्य मित्रा. एकदा तरी आपल्या मनाला विचार, त्याला खरंच काय हवं आहे? राहुलने काही उत्तर दिलं नाही. तो फक्त हलकसं असला आणि त्याच्या डोळ्यात ओलावा दिसत होता. कुणाल मात्र त्यांच्या संभाषणाकडे अजिबात लक्ष देत नव्हता. तो स्वतःच्या विचारांमध्ये हरवला होता. जर शक्य झालं तर मी तिच्यासाठी एखादा चांगला मुलगा शोधून तिचं लवकर लग्न लावून देईन. त्याने गंभीर चेहऱ्याने स्वप्नीलकडे पाहिलं. तसं झालं तर अजून चांगलं. ती सुरक्षित राहील. तो अजूनही बडबडत होता, त्याच्या बाजूला बसलेल्या दोघांकडे लक्षही न देता. आधी म्हणतोस की लहान आहे आणि आता तिचं लग्न लावणार आहेस? तू वेडा झाला आहेस का? स्वप्नील पुन्हा त्याला समजावण्याचा प्रयत्न करत म्हणाला. नाही, तिला आम्ही एकटी कशी पाठवू? तिची काळजी घेणारा कोणीतरी असायला हवा. कुणाल गंभीरपणे म्हणाला. तू वेडा झाला आहेस? स्वप्नील ओरडला, पण तरीही स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत. एखादी मोलकरीण ठेव किंवा सिक्युरिटी गार्ड नेम. मला काय बोलावं तेच कळत नाही. तुझ्या मूर्खपणावर मला फक्त हसायलाच येतं. स्वप्नीलने हसू दाबत म्हटलं. 2-4 घटना झाल्या म्हणून तुला तिचं लग्न लवकर लावून द्यायचं आहे? तू कधी तिची इच्छा विचारली आहेस का? स्वप्नीलने कुणालकडे रागाने पाहिलं आणि लगेच राहुलकडे नजर टाकली, त्याच्या चेहऱ्यावरची भावना वाचण्याचा प्रयत्न करत. राहुल तिथे बसला होता, चेहऱ्यावर दुःखी स्मित. त्याने वोडकाची बाटली उघडली.
पहिल्यांदाच स्वप्नीलला त्याच्या हातातून ती बाटली हिसकावून घ्यावीशी वाटली आणि त्याने तसं केलं. ऐकतोयस का तू तो काय बोलतोय? त्याने राहुलला विचारलं. राहुलने पुन्हा बाटली त्याच्या हातातून घेतली आणि अगदी सहजपणे उघडली. जणू काही घडलंच नव्हतं. मी निघतो, तुम्ही दोघं जाऊन मरा. स्वप्नीलने कारच्या किल्ल्या उचलल्या आणि चिडलेल्या चेहऱ्याने बाहेर निघून गेला. सगळा वेळ वाया घालवतात, नरकात जा, तो पुटपुटत बाहेर निघून गेला. कुणाला हे सगळं पाहून आश्चर्य वाटलं. त्याने लगेच राहुलकडे पाहिलं. राहुल मात्र एकामागून एक घोट घेत होता. तुम्हा दोघांना काय झालंय मला काही कळत नाही. एवढं विचित्र का वागताय तुम्ही? कुणाला आजूबाजूचं वातावरण, मित्रांचे चेहरे काहीच समजत नव्हतं. राहुलने डोळे उघडले आणि दरवाजाकडे पाहिलं. तो भूमीची वाट पाहत होता. भूमी आली, पण नेहमीसारखं ती हसली नाही. सॉरी, तुला थांबावं लागलं. जरी तू मला थांबू नकोस असं सांगितलं होतंस तरी, ती थोड्या कठोर आवाजात म्हणाली. हे ऐकून राहुल आश्चर्यचकित झाला. तो काहीच बोलला नाही. त्यांनी गाण्याचं रेकॉर्डिंग केलं. सगळे भूमीचं कौतुक करत निघून गेले, पण भूमी तिथेच थांबली. सगळे जावेत आणि तिला त्याच्याशी थोडं बोलता यावं याची ती वाट पाहत होती. तिला हे सगळं थांबवायचं होतं, कोणत्याही परिस्थितीत. तो तिच्या भावना कशा खेळवत राहू शकत नव्हता. राहुल, ती हळू आवाजात म्हणाली. तू अजून इथेच आहेस? राहुलने आश्चर्याने विचारलं. हो, ती मान हलवत म्हणाली. मला तुझ्याशी बोलायचं आहे. कशाबद्दल? कॉन्सर्ट? राहुलने भुवया उंचावत विचारलं. नाही, आपल्याबद्दल, तू आणि मी. आपण? राहुल हलकंसं हसला. तिच्या मनाला ते टोचलं. तो हसतोय, यात हसायचं काय आहे? तू हसतोयस का? ती त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली. काही नाही, फक्त विचार करतोय. हे आपण अचानक कुठून आलं? तो मुद्दाम असं बोलतोय हे तिला जाणवलं. राहुल, मी गंभीर आहे, ती म्हणाली. मी सुद्धा, तो म्हणाला आणि दुसरीकडे पाहू लागला. मी तुझ्यासाठी कोण आहे मला जाणून घ्यायचं आहे, ती ठामपणे म्हणाली. कसला प्रश्न आहे हा? राहुलने उदास चेहऱ्याने विचारलं. उत्तर दे. मैत्रीण की त्यापेक्षा काही जास्त? ती दम घेत म्हणाली. आपलं नातं नेमकं काय आहे? तिने पुन्हा विचारलं. हे एक आंधळं नातं आहे, ज्याला कोणतंही नाव नाही, तो म्हणाला. आंधळं? भूमी वेदनेने म्हणाली. हो, तू माझ्या मित्राची बहीण आहेस, तो प्रत्येक शब्दावर जोर देत म्हणाला. मित्राची बहीण? ती वेदनेने आणि रागाने त्याच्या कॉलरला धरून म्हणाली. मी तुझ्यावर प्रेम करते राहुल, मी तुझ्यावर प्रेम करते, ती म्हणाली आणि जमिनीवर बसून रडू लागली. तू माझ्याशी असं कसं बोलू शकतोस? आपण एकमेकांना ओळखत होतो, माझ्या भावाला भेटण्याच्या आधीपासून. मग कसं? भूमी कोपऱ्यात बसली, गुडघे छातीशी ओढून रडत. राहुल तिथेच उभा राहिला, स्तब्ध. त्याला हे एक दिवस होणारच हे माहीत होतं, प्रेमामुळे होणारी वेदना. पण मी तुझ्यावर प्रेम करत नाही, त्याने अचानक सांगितलं, डोळे मिटत तिच्याकडे न पाहता. त्याने क्षणभरही विलंब केला नाही. त्याच्या सरळ नकाराने तिचं हृदय तुटलं. मग तू माझ्यावर केलेली काळजी, ते सगळं प्रेम, ते सगळं खोटं होतं का? ती ओरडली. त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि तिला समजावून सांगावंसं वाटलं. भूमी, ऐक प्लीज, तो तिच्याजवळ गुडघे टेकून म्हणाला. माझ्याकडे बघ, तुला याहून खूप चांगला कोणी मिळेल, समजून घे, तो कमकुवत आवाजात म्हणाला. ती हलकसं हसली आणि डोळे पुसले. कोणी दुसरा? तो कोण होता हे ठरवणारा? त्याला तिचं प्रेम नाकारण्याचा अधिकार होता, पण ती कोणाला योग्य आहे हे ठरवण्याचा नाही. तू अजून तरुण आहेस, तू खूप सुंदर आहेस, तुझ्यासमोर अजून खूप काही आहे, तो खोल श्वास घेत म्हणाला. ती अविश्वासाने त्याच्याकडे पाहत राहिली. तो वेडा झालाय का? तिला त्याच्या चेहऱ्यावर हसायचीच इच्छा झाली. आत्ता काय म्हणालास तू? ती त्याच्या डोळ्यात पाहत विचारते. तिला पुन्हा त्याच्या तोंडून ते ऐकायचं होतं. राहुलने खांदे खाली सोडले, दुसरीकडे पाहिले आणि डोळे घट्ट मिटले. प्लीज, तो तिचा हात धरून तिला उभं करणार इतक्यात पुढे आला. थांब, तिने हाताने त्याला थांबण्याचा इशारा केला. आता हे सगळं काय आहे? तो तिची एवढी काळजी का करतोय? हा विचारच तिला असह्य झाला. तिच्या डोळ्यात पाणी दाटून आलं. ती खरंच रडली का? हो, आता तिच्या सहनशक्तीचा अंत झाला होता. तिने स्वतःला काय वचन दिलं होतं? कुठलीही परिस्थिती असो, ती कधीही रडणार नाही, तिच्या डोळ्यातून एक थेंबही अश्रू पडू देणार नाही. मग आता ती का रडते आहे? तिने स्वतःलाच प्रश्न विचारला. तिला अश्रूंचा तिटकारा होता.
दुसऱ्यांसमोर आपली कमजोरी दाखवणं तिला अजिबात आवडत नव्हतं. आजपर्यंत ती कोणासाठीही रडली नव्हती, फक्त तिच्या आईसाठी सोडून. स्वप्नीलसमोरही नाही. पण या माणसाने तिला रडायला लावलं. वा, छान. ती फिकट हसली. प्रेम म्हणजे फक्त वेदना. पुरुष ढोंगी असतात. ते कधीच त्यांच्या मनात काय आहे ते समजू देत नाहीत. तिच्या आईचे शब्द तिच्या कानात घुमले. ती काही वेळ तिथेच शांत बसली. तिला माहीत होतं यातून बाहेर पडायला तिला थोडा वेळ लागणार आहे. मी असं का केलं? मी त्याला माझ्या भावना का सांगितल्या? तिला तिच्या निर्णयाचा खूप पश्चाताप झाला. खरं तर तिला आधीच याची अपेक्षा होती. तिला माहीत होतं तो तिच्यावर प्रेम करणार नाही. तो त्याच्या भावनांना मान्य करायला तयार नाही. पण आयुष्यात मोठा निर्णय घेण्याआधी तिला खात्री करून घ्यायची होती. लग्न. कुणाल तिच्या मागे लागला होता की तिने लवकरात लवकर लग्न करावं. त्याला अचानक काय झालंय हे तिला कळत नव्हतं. खरं तर राहुलच कुणालला तिच्यासाठी स्थळं शोधण्यात मदत करत होता. किती विचित्र गोष्ट. तिने स्वतःला या दगडासारख्या माणसाला हे सगळं सांगण्यापासून का थांबवलं नाही? तो दगड आहे. त्याला काहीच वाटत नाही. तो तिच्यावर प्रेम करत नाही. काही वेळाने ती उठली. तिच्या वस्तू उचलल्या आणि चालू लागली. मला एक प्रश्न विचारायचा आहे राहुल. काही पावलं चालल्यानंतर ती थांबली आणि मागे वळून म्हणाली, मग तू खोटं बोलत होतास का? की हे सगळे दिवस फक्त नाटक करत होतास? तिच्या प्रश्नाने राहुल दचकला. की फक्त दया होती? ती त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली. राहुलकडे उत्तर नव्हतं. तो तिच्यावर प्रेम करत होता, पण त्याला खरंच वाटत होतं की ती कोणीतरी दुसऱ्याची पात्र आहे. तिच्या भावाला हे कळलं तर तो त्याच्या डोळ्यात डोळे घालून कसं पाहिल? त्याला त्याच्या भावनांबद्दल कळलं तर तो काय विचार करेल? मित्राला फसवणं म्हणजे त्याला मारण्यासारखंच. हे प्रश्न त्याला खूप दिवसांपासून त्रास देत होते. आता वेळ आली होती या अपराधीपणातून मुक्त होण्याची. काय निवडायचं? प्रेम की मैत्री? मैत्री. तो आपल्या मित्राला फसवू शकत नव्हता. त्याने आपल्या आईचाही विचार केला. यावेळी तो आईचा हात सोडू शकत नव्हता. माफ कर, तो पुटपुटला. भूमी जड मनाने तिथून निघून गेली. त्याच्या मनात अनेक कठीण प्रश्न सोडून. त्याला काहीच समजत नव्हतं. ती तरुण आहे, निष्पाप आहे, सुंदर आहे आणि खूप प्रतिभावान आहे. मग तिने त्यालाच का निवडलं? तो तिच्यापेक्षा मोठा आहे, 9 वर्षांनी. तिला दिसत नाही का? तो 32 वर्षांचा आहे आणि ती 23. ती वेडी आहे. किमान त्याला तरी तसं वाटत होतं. तो त्याच्या आयुष्यात आनंदी होता. त्याला कधीच आयुष्यात कोणीतरी खास व्यक्ती हवी होती असं वाटलं नव्हतं. बस, आता विचार करणं बंद, तो स्वतःलाच म्हणाला. तो तिच्या विचारांना मनात जागा देणार नाही. हे दोघांसाठीही चांगलं आहे. तिला त्याच्या आयुष्याबद्दल काहीच माहिती नाही. त्याचं आयुष्य म्हणजे नरक आहे आणि तो तिला त्या नरकाचा भाग बनवू इच्छित नव्हता. तो तिला त्या अंधारात बोलावू शकत नव्हता. त्याने मनात ठरवलं, काहीही झालं तरी तो आपल्या निर्णयावर ठाम राहील. तो पुन्हा तिची भेट घेणार नाही आणि हे सगळं कुणालपासून कायमचं गुपित ठेवेल. भूमी शांतपणे स्वप्नीलकडे पाहत होती. तो तिच्यासमोर बसला होता आणि तिच्या चिंताग्रस्त चेहऱ्याकडे पाहत होता. तो अधीरपणे पाय हलवत होता, कधी मानेच्या मागे हात फिरवत होता. त्याच्या त्या सवयी, ज्या भूमीने त्यांच्या थोड्याशा मैत्रीत ओळखल्या होत्या. त्या हालचालींवरून तिला कळत होतं की तो अस्वस्थ आहे. तो आपल्या मित्रांवर रागावलेला आहे, हे स्पष्ट होतं. भूमी हलकसं असली आणि त्याला शांत राहायला सांगत म्हणाली, भैया, तो माझ्यावर प्रेम करत नाही. त्याने मला सरळ तोंडावर सांगितलं. ती हळू आवाजात बोलली, जणू श्वास सावरत होती. स्वप्नीलने नाराजीने आणि निराशेने सुस्कारा सोडला. राहुलकडून इतकं स्पष्ट नकार मिळेल असं त्याला वाटलं नव्हतं. त्याला चांगलं माहीत होतं की राहुल तिच्यावर प्रेम करतो. मग तो आपल्या भावना मान्य करण्यापासून का मागे हटतोय? हे समजून घेण्याचा तो प्रयत्न करत होता, जेणेकरून तो त्याला मदत करू शकेल. भूमी डोळे मिटून म्हणाली, कुणाल भैया तर अगदी वेडे झाले आहेत. मला एका अनोळखी माणसाशी लग्न करायला सांगत आहेत. किती हास्यास्पद आहे ना? तो माझ्या सुरक्षिततेबद्दल खूपच काळजी करत आहे. सुकृती वहिनीही त्याच्याच बाजूने बोलत आहेत. किती विचित्र. दोघांनाही वाटतं की मी एखाद्या श्रीमंत येणाराईशी लग्न करावं, अमेरिकेला जावं आणि तिथे आनंदाने राहावं. ती डोळे उघडत म्हणाली, पण मी कसं करू? माझं मन तर इथे आहे, तुमच्यासोबत. किती विचित्र आहे ना हे? ती डोकं धरून बसली. माझं आयुष्य, माझी स्वप्न, माझ्या इच्छा यांचं काय? फक्त रस्त्यावर चाकू घेऊन फिरणाऱ्या एखाद्या वेड्या माणसामुळे मला घाबरून एखाद्या अनोळखी माणसाशी लग्न करावं? ती राग आवरत म्हणाली. या दोघांना नेमकं झालंय तरी काय? ती पुटपुटली. 6 महिने. फक्त 6 महिन्यांत सगळं बदललं. कुणाल भैयांनी आमचं नातं स्वीकारलं आणि मला तुम्ही सगळे मिळालात.
पण का असं वाटतंय की हा आनंद माझ्यासोबत जास्त काळ राहणार नाही. तिच्या घशात हुंदका दाटला. का बरं असं? ती हळू आवाजात म्हणाली आणि स्वप्नीलकडे पाहिलं. स्वप्नीललाही काय बोलावं ते कळत नव्हतं. तो शांतपणे म्हणाला, भूमी, तुला काय करायचं आहे? मला सांग, तुला माझ्याकडून काय हवं आहे? मी तुला मदत करेन. हा सगळा गोंधळ सोडवण्याचा प्रयत्न करेन. मला एक संधी दे. संधी? भूमी हलकंसं हसली. मला तर या सगळ्या वेड्या लोकांपासून पळून जायचं आहे. त्यांना समजावण्याची काही गरज नाही. तू काहीही बोललास तरी ते मला जे काही बोलले तेच पुन्हा बोलतील. ते बदलणार नाहीत. ते ते कधीच बदलणार नाहीत. ती कळवट हसली. स्वप्नीलला हे अजिबात अपेक्षित नव्हतं. हे सगळ्यात वाईट आणि शेवटचं पाऊल होतं. जर तिने असं केलं तर सगळ्यांनाच त्याची किंमत मोजावी लागेल. भूमी गंभीर आवाजात म्हणाली, कुणाल भैयाचं प्रेम आणि राहुलचा हट्ट दोन्ही मला गुदमरवत आहेत. कुणाल भैया माझ्या सुरक्षिततेबद्दल काळजी करत आहेत. त्यांच्या दृष्टीने मी अजूनही लहान आहे. ती कळवटपणे हसली. एक मोठं झालेलं मूल, ज्याला एखाद्या अनोळखी माणसाशी लग्न करायला मात्र परवानगी आहे. माझ्या भावाचं काय करावं? ती पुढे म्हणाली. आणि राहुल? त्याच्यासाठी मी कोणीच नाही. त्याच्यासाठी मी फक्त त्याच्या मित्राची बहीण आहे. तो या नात्याला नाव द्यायलाही तयार नाही. किती क्रूर आहेत ना हे दोघे. मला वेदना देऊनही मला हसत राहायला सांगतात. ती हट्टी स्वरात म्हणाली, मी त्यांना माझं आयुष्य नियंत्रित करू देणार नाही. त्यांचं प्रेम असो किंवा त्याची सावली, काहीच मला माझ्या आयुष्यात शांतता मिळवण्यापासून थांबवू शकत नाही. ती पुटपुटली. फक्त 1 महिना, फक्त 1 महिना मला हे सगळं सहन करायचं आहे. स्वप्नीलने तिच्या डोळ्यात पाहिलं. भूमी शांत स्वरात म्हणाली, मी तुमच्यापासून दूर जाईन भैया, जसं कुणाल भैयांना हवं आहे. पण त्यांनी जसं विचार केला आहे तसं नाही. स्वप्नीलचा चेहरा फिकट पडला. मग तू काय करणार आहेस? तो चिंतेने तिच्याकडे पाहत होता. भूमी हलकंसं हसली. काळजी करू नकोस भैया, मी काही मूर्खपणा करणार नाही. स्वप्नील तिच्याजवळ आला. तिच्या शेजारी बसला आणि तिचा हात हलकेच थोपटला. भूमी म्हणाली, मी कोणाशीही लग्न करणार नाही. एखाद्या अनोळखी माणसाला माझा नवरा म्हणून स्वीकारून त्याच्यासोबत जाणं मला शक्य नाही. ती थोडा वेळ थांबली. मी तर त्याचीच आहे. तिचे शब्द अगदी मंद कुजबुजेसारखे होते. ती पुढे म्हणाली, मी चेन्नईला जाणार आहे भैया. माझ्या हातात एक नोकरीची ऑफर आहे. प्लेसमेंट टेस्टमध्ये माझे खूप चांगले मार्क्स आले आहेत. ती माझ्या स्वप्नातील नोकरीसारखी आहे. मी तिथे जाईन. स्वप्नीलच्या मनात दोन्ही मित्रांबद्दल राग होता. त्यांच्या मूर्खपणामुळे ते तिच्या भावना आणि मनाशी खेळत होते. भूमी पुढे म्हणाली, कुणाल भैया रोहनची चांगली काळजी घेतील. सुकृती वहिनीही आहेत ना. त्यांनी त्याला परत घरीही आणलं आहे. म्हणून माझं नशीब आजमावण्यात काही चुकीचं नाही. फक्त 1 महिना उरलाय माझं भविष्य बदलण्यासाठी. ती पुढे म्हणाली, मी कधीही गायिका बनायचं स्वप्न पाहिलं नव्हतं. आईच्या मृत्यूनंतर खर्च भागवण्यासाठी योगायोगाने ही संधी मिळाली. हा माझा पहिला आणि शेवटचा कॉन्सर्ट असेल. यानंतर मी त्याच्याशी असलेले सगळे संबंध तोडून टाकेन. मी एकटी जाईन, माझ्या आठवणींपासून, माझ्या विचारांपासून मुक्त होण्यासाठी. ती रडत म्हणाली, मी या सगळ्या वेड्या लोकांपासून दूर जाईन भैया. ती रडू लागली आणि जमिनीवर बसली. मी त्यांच्यापासून पडून जाईन. जोपर्यंत त्यांना माझ्या मताची किंमत कळत नाही, माझं दुःख समजत नाही. मी राहुलशिवाय कोणाशी लग्न करू शकत नाही. मी त्याच्यावर प्रेम करते, मग त्याला माझं दुःख का कळत नाही? ती हुंदके देत रडत होती. स्वप्नीलने तिला बसवला आणि तिला पाण्याचा ग्लास दिला. तो ठाम आवाजात म्हणाला, मी त्यांच्याशी बोलतो. मी दोघांशीही बोलतो. नको. भूमीने लगेच विरोध केला. नको प्लीज. ती विनवू लागली. हे प्रेम आहे. तू राहुलला माझ्यावर प्रेम करायला किंवा माझ्याशी लग्न करायला जबरदस्ती करू शकत नाहीस. मग माझ्यात आणि कुणाल भैयांमध्ये फरक तरी काय राहील? मीही तीच चूक करेन जी ते करत आहेत. ती शांतपणे म्हणाली, राहुलला जर माझ्यावर प्रेम असेल तर तो स्वतः सांगेल. आणि त्याने मला आधीच सांगितलं आहे की त्याला काय हवं आहे. कृपया काही चर्चा नको. हे युद्ध नाही, हे प्रेम आहे. ती भिंतीकडे पाहत बसली. भूमी. स्वप्नीलने तिला मिठी मारली आणि तिच्या कपाळावर हलकं चुंबन दिलं. भूमी हलकंसं हसत म्हणाली, भैया, मी फक्त दुसऱ्या शहरात नोकरीला जाईन, बस इतकंच. मी कुणाल भैयांना सांगेन की पुढचा 1 महिना ते शांत राहू देत, जोपर्यंत माझा कॉन्सर्ट संपत नाही. ती हलकेच म्हणाली, नंतर मी दूर उडून जाईन. तिने एक दीर्घ सुस्कारा सोडला. कॉन्सर्टच्या 1 आठवडा आधी. तुझा प्रॉब्लेम नेमका काय आहे? स्वप्नीलने पुन्हा राहुलला विचारलं. तुझे बाबा? मी आईशी बोलू का?
तो म्हणाला आणि लगेच फोन लावायला लागला. स्वप्नील, थांब. राहुल ओरडला. कृपया थांब. देवासाठी तिला फोन करू नकोस. ती हे सगळं दुःख सहन करू शकणार नाही. तो विनवणी करत म्हणाला. माझं तोंड का बंद करायचा प्रयत्न करतोयस? काय चाललंय तुझं? स्वप्नील चिडून म्हणाला. एक साधी बातचीत सगळा प्रश्न सोडवू शकते. आई खुश होईल. तिला भूमी लगेच आवडेल. मग तुझा प्रॉब्लेम काय आहे? आई, तो रागाने पुढे म्हणाला. तू माझ्यापासून सगळं का लपवलंस? तू घर सोडून गेलास हे का लपवलंस? आई आजारी आहे हे का लपवलंस? आणि तुला वाटलं मला काहीच कळणार नाही? तू अंगठीही विकत घेतली आहेस. वाणिदीने मला सगळं सांगितलं. स्वप्नीलने खट्टू चेहऱ्याने ती अंगठी दाखवली. हीच ना? राहुलने ती हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. मला दे. हात लावायची हिंमत करू नकोस. स्वप्नीलने इशारा दिला. राहुल चिडून म्हणाला. तुझा प्रॉब्लेम काय आहे स्वप्नील? हे माझं आयुष्य आहे. तुझं तोंड बंद ठेव. तो रागात काहीतरी बोलला आणि ते शब्द स्वप्नीलच्या मनाला लागले. क्षणातच राहुलला आपल्या शब्दांची जाणीव झाली. त्याने रागाने टेबलला लाथ मारली. माझं हे तोंडच. तो स्वतःवरच ओरडला. तो स्वतःवरच रागावलेला उभा होता, स्वतःच्या असहाय्यतेवर. स्वप्नील कटू आवाजात म्हणाला. तुझं आयुष्य आहे ना? मग मी कोण? तो उपरोधाने म्हणाला. सॉरी, माझं तोंड बंद राहिलं नाही. जा, नरकात जा. तो पुटपुटला आणि सिगारेट शोधायला लागला, जी सवय त्याने खूप आधी सोडली होती. तो आपला राग आवरत होता. थोडा वेळ शांत राहून स्वप्नील म्हणाला. राहुल, ही शेवटची वेळ आहे. जर तू मला मित्र मानत असशील तर मला आईशी बोलू दे. त्याचा आवाज आता शांत आणि ठाम होता. राहुलही तितक्याच शांत आवाजात म्हणाला. तू माझा सगळ्यात जवळचा मित्र आहेस. माझा भाऊ आहेस. यात शंका नाही. पण तरीही मला नको आहे की तू आईशी बोलावंस. कृपया. स्वप्नीलने त्याच्याकडून असे शब्द कधीच ऐकले नव्हते. जर राहुलला कधी स्वप्नील आणि कुणाल यांच्यात निवड करावी लागली असती तर तो नेहमी स्वप्नीललाच निवडलं असतं. तो फक्त मित्र नव्हता, भाऊ होता. पण मग आज असं का? स्वप्नीलला कधीच वाटलं नव्हतं की तो एकटा आहे. त्याचे मित्र होते आणि त्यात सर्वात जास्त जवळचा होता राहुल. आज मात्र पहिल्यांदाच स्वप्नीलला आतून खूप दुःख झालं. पूर्वी तो रागावला होता जेव्हा राहुलने अंजलीबद्दल काहीतरी चुकीचं बोलून टाकलं होतं. पण आज तो फक्त दुःखी होता. कारण त्याला माहीत होतं त्यावेळी राहुलने ते शब्द मित्रावरच्या प्रेमातून आणि अंजलीच्या वडिलांबद्दलच्या रागातून बोलले होते. पण आज राहुल पूर्ण शुद्धीत बोलत होता. स्वप्नीलने दीर्घ श्वास घेतला. राहुल वळला. काहीतरी बोलणार होता. स्वप्नील मात्र काही क्षण थांबला आणि सोफ्यावर बसला. त्याला हे पचवायला वेळ लागणार होता. त्याने कधी कल्पनाही केली नव्हती की असा दिवस येईल. राहुल आपल्या मित्राकडे पाहू शकत नव्हता. तो तिथेच असहाय्य उभा होता. स्वप्नीलला तिथून निघून जायचं होतं, पण काहीतरी त्याला थांबवत होतं. राहुलला वाटत होतं तो आपल्या प्रेमाला कायमचं गमावणार आहे. आणि आता तो आपल्या मित्रांनाही गमावणार होता. आणखी एका आठवड्यात त्याच्या आयुष्यातला सगळा आनंद संपणार होता. आई, भूमी, स्वप्नील, सगळं. तो जणू जिवंत प्रेत झाला होता. त्याच्या आयुष्यात नेमकं काय चाललं होतं? त्याला रडावंसं वाटत होतं, ओरडावंसं वाटत होतं. आपलं दुःख कोणासोबत तरी शेअर करावंसं वाटत होतं. पण जो एकमेव मित्र त्याला समजू शकत होता, तोच आता त्याच्यावर रागावलेला होता. राहुलने आपल्या मित्रालाच दुखावलं होतं. त्याने स्वप्नातही असा विचार केला नव्हता. हे सगळं त्याच्या निष्फळ प्रेमामुळे होत होतं. बाय. स्वप्नील उठला आणि राहुलकडे पाहिलं. राहुल काही बोलू शकला नाही. तो जणू दगडासारखा उभा होता. दगड. भूमीने त्याला एकदा असंच म्हटलं होतं. राहुल स्वतःवरच हसला. हो, तो दगडच झाला होता. तो आता माणूस उरला नव्हता. नाहीतर एवढं सगळं दुःख तो एकट्याने कसं सहन करू शकला असता? कदाचित तो आधीच आतून मरून गेला होता. राहुल आता फक्त जिवंत प्रेतासारखा जगत होता. त्याला वाटत होतं कोणीतरी त्याचं आयुष्यच हिसकावून घेत आहे. त्याचा श्वास घुसमटत होता. त्याने जोरात श्वास घेतला. स्वप्नील एक क्षण थांबला. मग जड मनाने तिथून निघून गेला. तो थेट अंजलीकडे गेला आणि तिला घट्ट मिठी मारली. अंजलीला लगेच जाणवलं ही नेहमीची छेडछाड करणारी मिठी नव्हती. यात काहीतरी खूप वेदना होत्या. तेवढ्यात भूमी स्टुडिओमध्ये आली. ती अगदी निस्तेज दिसत होती. तिने आजूबाजूला पाहिलं. कोणीही नव्हतं. राहुल रडण्याच्या उंबरठ्यावर होता. त्याला मनसोक्त रडावंसं वाटत होतं. तो डोळे मिटून तिथेच बसला होता आणि काही अश्रू शांतपणे त्याच्या गालांवरून वाहत होते. तो लहान मुलांसारखा रडत होता. ती राहुलला शोधत होती. इथे कोणीच का नाही? तो आता कुठे गेला? शेवटी तिने दरवाजा उघडला. तो त्याच्या खोलीत होता. ती त्याच्याकडे पाहत राहिली. त्याचा चेहरा, अश्रूंनी भिजलेला चेहरा.
तो का रडतोय? तिला स्वतःचे अश्रू थांबवता येत नव्हते. ती कितीही प्रयत्न करत होती तरी ते थांबत नव्हते. राहुल रडत होता आणि त्याला तसं पाहून तिचं हृदयही त्याच्यासोबत रडत होतं. काही कारणाची गरज नव्हती. तो आहे एवढंच पुरेसं होतं. ती त्याच्याजवळ चालत गेली आणि गुडघ्यावर बसली. राहुल, तिने त्याचा चेहरा आपल्या हातात घेतला. तिने हलकेच फुंकर मारली आणि बोटांनी त्याचे अश्रू पुसले. त्याने तिचा हात पकडला आणि त्यावर चुंबन घेतलं. राहुल, तिने त्याला मिठी मारली. त्यानेही तिला घट्ट मिठी मारली. तू मला कधी माफ करशील का? स्वप्नील मला माफ करेल का? तो अगदी लहान मुलासारखा विचारत होता. तो काय विचारतोय हे तिला पूर्णपणे समजलं नाही, पण तो फक्त आपल्या मनाला दिलासा देऊ इच्छित होता. हो, तिने लगेच मान हलवली आणि त्याच्या कपाळावर चुंबन दिलं. आम्ही तुझ्यावर रागावूच कसं? वेड्या, मी तुझ्यावर प्रेम करते. तू मला नाकारलंस तरी मी माझ्या पूर्ण मनाने तुझ्यावर प्रेम करत राहीन. स्वप्नील भैया तुझ्यावर रागावतीलच कसे? त्यांना तू खूप चांगला माहिती आहेस. सगळे संशय मनातून काढून टाक. जरा स्वतःकडे बघ. तुझा चेहरा. ती जबरदस्तीने मोठं असण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या गालांवरून अजूनही अश्रू वाहत होते. मी खूप असहाय्य आहे भूमी. बाबांनी मला तुझ्यात आणि आईमध्ये निवड करायला सांगितलं आहे. मी असहाय्य आहे आणि आई मृत्यूच्या दारात आहे. तो सगळं सांगून टाकतो. ही वेदना आता त्याला सहन होत नव्हती. मी तुझ्यावर प्रेम करतो, पण मी तुझ्यासोबत राहू शकत नाही. मी तुझ्यावर प्रेम करतो, खूप प्रेम करतो. तो मन मोकळं करून रडत होता. भूमी त्याच्याकडे अवाक होऊन पाहत राहिली. तिला त्याने काय म्हटलं ते समजलं. तो तिच्यावर प्रेम करतो. उरलेले काही ती विचार करू इच्छित नव्हती. तो तिच्यावर प्रेम करतो हेच ती ऐकू इच्छित होती. तो तिच्यावर प्रेम करतो. ती आनंदाने श्वास घेत होती. तिची छाती आनंदाने भरून आली, पण लगेच तिचा चेहरा उतरला. तो तिच्यासोबत राहू शकत नाही का? हे सगळं नेहमी माझ्याबरोबरच का होते? देवा, माझ्या आवडत्या गोष्टी तू नेहमी माझ्यापासून का हिरावून घेतोस? तिने पहिल्यांदाच देवाला दोष दिला. का? ती मनसोक्त रडली. पण ऐक, तू माझ्यावर प्रेम करतोस आणि माझ्यासाठी तेवढंच पुरेसं आहे. ती प्रामाणिकपणे म्हणाली. मी मृत्यूपर्यंत तुझी वाट पाहीन. ती त्याच्याकडे पाहत म्हणाली. तो काही बोलला नाही, फक्त तिला मिठी मारली. तो बोलण्याच्या अवस्थेतच नव्हता. तिने त्याचा चेहरा पुन्हा आपल्या हातात घेतला. मी तुझ्यावर प्रेम करते आणि मी तुझी वाट पाहीन माझ्या मृत्यूपर्यंत. तिने हलकेच आपलं नाक त्याच्या नाकाला लावलं. त्याने तिला चुंबन दिलं. तिनेही त्याला थांबवलं नाही. राहुल बॅकस्टेजवर उभा होता. तो खूप घाबरलेला होता आणि डोळे मिटून उभा राहिला होता. आज तो जगासमोर एका खऱ्या स्टारची ओळख करून देणार होता. तिला त्यानेच शोधलं होतं. तिचा आवाज शोधला होता आणि त्याला तिचा खूप अभिमान होता. तिचा सुंदर आवाज शोधणारा तोच होता. तिला यशस्वी होताना आपल्या डोळ्यांनी पाहायचं त्याचं स्वप्न होतं. त्याचे डोळे ओलावले होते आणि त्याचं हृदय खूप वेगाने धडधडत होतं. भूमी त्याच्यासमोर उभी होती, सोनेरी रंगाच्या पोशाखात. ती अक्षरशः सोन्यासारखी चमकत होती. कुणाला माहिती होतं की ती कोणावर तरी प्रेम करते. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.